हडपसर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारी घटना आज मांजरी परिसरात घडली आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश नलावडे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी नलावडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय। हा प्रवेश शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली महादेववाडी रहेजा चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात पार पडलाय। यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रवेशानंतर बोलताना महेश नलावडे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलंय की काँग्रेसचा झेंडा खाली उतरवल्यानं आज मांजरी परिसर काँग्रेसमुक्त झालाय। कार्यकर्त्यांना न्याय न देणारा पक्ष आम्हाला सोडावा लागला। महेश नलावडे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी आणि विकासाभिमुख नेतृत्व पाहता हडपसर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत। विकास साधायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही। त्यामुळे आम्ही दाम्पत्याने प्रमोदनाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी स्पष्ट केलंय। या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून मंदाकिनी महेश नलावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी विश्वास व्यक्त करत सांगितलंय की महेश नलावडे आणि मंदाकिनी नलावडे यांच्या प्रवेशामुळे महादेवनगर मांजरी परिसरात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे। पक्षात त्यांना योग्य न्याय दिला जाईल आणि त्यांच्या कामांना पूर्ण सहकार्य केलं जाईल। महेश नलावडे आणि मंदाकिनी नलावडे हे यापूर्वी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये निष्ठेने कार्यरत होते। मंदाकिनी नलावडे या मांजरी ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष सदस्य म्हणून निवडून आल्या, तर महेश नलावडे यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती। मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी पाहता त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या या निर्णयामुळे मांजरी परिसर पूर्णतः काँग्रेसमुक्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या प्रवेशामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। नलावडे आणि त्यांच्या पत्नी नंदा नलावडे, मंदाकिनी नलावडे, महेश नलावडे ते आम्ही गेल्या अनेक वर्षापासून, जरी ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी एक मित्रत्वाचं नातं आमचं गेल्या अनेक वर्षापासून आहे। आणि महेशजी नलावडे यांनी निश्चितच महादेवनगर परिसरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी त्यावेळेस केलं होतं। त्यांचा फक्त वापर करून त्या ठिकाणी काँग्रेसने घेतलेला आहे। त्यामुळे त्यांनी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे त्यांच्या कामावर, त्यांच्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला देणारं बळ असेल याच्यावर त्यांनी आज निश्चित विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला। त्यांचा प्रवेश निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठे वायाला जाणार नाही, त्यांची कुठलीही कामं या ठिकाणी रेखडणार नाही, हे मी आज तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत। बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन। आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती। प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा। प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता। प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का। तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा।